Everyone, let's start our unit number 3. Okay, आपण ऑलरेडी 2 युनिट कंप्लीट केलेले आहेत मार्केटिंगचे. त्यामध्ये इंट्रोडक्शन टू मार्केटिंग काय आहे आणि मार्केटिंग डिसिजन पार्ट फर्स्ट. ओके, सो आज आपण स्टार्ट करणार आहोत मार्केटिंग डिसिजन पार्ट सेकंड. सो आवर फर्स्ट क्वेश्चन इज, what is factor affecting of distribution channel? What is distribution channel? Explain factors affecting on distribution channel. अदरवाइज आपण हा फर्स्ट घेऊया, टाइप्स ऑफ मार्केटिंग चॅनल घेऊया आधी. हा थोडासा इझी आहे फर्स्ट क्वेश्चन पेक्षा. एक्सप्लेन टाइप्स ऑफ मार्केटिंग चॅनल. जसं आपण म्हणतो मार्केटिंग स्टार्ट कुठून होणार आहे? मार्केटिंग स्टार्ट फ्रॉम फाइंड आउट कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन अँड सॅटिस्फाईंग देम. ओके, कंझ्युमरच्या नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन आपण काय करतो इथे आधी आयडेंटिफाय करतो आणि त्या सॅटिस्फाय कशा करता येईल याच्यावरती काम हे मार्केटिंग मध्ये केलं जातं. इन सिंपल थिंग, मार्केटिंग मीन्स नॉट ओनली प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट सर्व्हिसेस. फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं म्हणजे मार्केटिंग आहे का? तर नाही. तर कस्टमर जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला मार्केटिंग असं नाही म्हणू शकत. दॅट इज वाय बेसिकली दिस इज क्लासिफाइड इनटू 2 पार्ट. म्हणजे पहिला पार्ट असणार आहे जो की तुम्ही रॉ मटेरियल तुमच्या ऑर्गनायझेशन पर्यंत घेऊन या, राईट. आणि जी काही प्रोसेस आहे, फिनिश्ड गुड्स आहे, हा एक पहिला पार्ट असतो मार्केटिंगचा. आणि सेकंड पार्ट असणार आहे जेव्हा तुमचं प्रोडक्ट हे फिनिश्ड गुड्स तयार होईल तेव्हा तुम्ही ते टार्गेट ऑडियन्स पर्यंत कसं रीच करताय याच्यासाठी मार्केटिंगचा सेकंड पार्ट असणार आहे. आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा कोणता आहे तर सेकंड पार्ट असणार आहे. व्हेन वी प्रोव्हाइड फिनिश्ड गुड्स टू अवर टार्गेट कस्टमर. मग याच्यासाठी तुम्ही कोणत्या मेथड यूज करताय त्या बेसवरती आपण हा आजचा क्वेश्चन लर्न करणार आहोत. एक्सप्लेन टाइप्स ऑफ मार्केटिंग चॅनल. इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन अँड मोस्ट ऑफ द टाइम रिपीट झालेला क्वेश्चन आहे एक्झाम मध्ये. मार्केटिंग चॅनल रेफर्स टू द मीन थ्रू विच द फिजिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स टेकन प्लेस फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर टू द कस्टमर. ओके, आता तुम्ही मार्केटिंग चॅनल म्हणजे काय हो बेसिकली? तर मार्केटिंग चॅनल म्हणजे काय म्हटलं जातं? फिजिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स टेकन प्लेस फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू द कस्टमर. म्हणजे मॅन्युफॅक्चरर पासून कस्टमर पर्यंत रीच करण्यासाठी गुड्स तुम्ही कोणती माध्यम यूज करताय, कोणतं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन यूज करताय, याला फिजिकल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं किंवा मार्केटिंग चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हटलेलं आहे. सांगा बरं मला, मग आपण काय काय यूज करतो बेसिकली? आपलं प्रोडक्ट आहे आणि आपल्याला ते टार्गेट कस्टमर पर्यंत रीच करायचं आहे. हा, ओके, दे अजून ट्रान्सपोर्टेशन. आता आपला इथे कीवर्ड जो असणार आहे तो मेन थिंग इज ट्रान्सपोर्टेशन. हाऊ वी ट्रान्सपोर्ट अवर प्रोडक्ट इन टू द फायनल कंझ्युमर. ओके, तर आता ही ट्रान्सपोर्टेशनची जी सिस्टीम आहे, समटाइम वी सेल अवर प्रोडक्ट टू द होलसेलर, then wholesaler sell their product to the retailer and then the retailer sell their product to the final consumer. ही एक चेन आहे, आपल्याला माहिती आहे. यामध्ये कोण आहे? मॅन्युफॅक्चरर आहे, होलसेलर आहे, रिटेलर आहे आणि कंझ्युमर आहे. याला आपण म्हणतो फिजिकल डिस्ट्रीब्युशन चॅनल. समटाइम मॅन्युफॅक्चरर कॅन नॉट डिरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द कस्टमर. दॅट टाइम दे मोस्टली प्रेफर टू द होलसेलर अँड रिटेलर सिस्टीम. ते काय करणार? तर आपल्याकडे होलसेलर आहेत, आपल्याकडे रिटेलर आहेत, तर आपण त्यांनाच डिरेक्टली काय करूया, आपल्या गुड्स सर्व्हिसेस सेल करूया. म्हणजे ते ऑटोमॅटिकली काय करतील, फायनल टार्गेट पर्यंत ते रीच होतील. ओके, सो बघा काय सांगितलंय, आयदर डिरेक्टली और थ्रू द इंटरमिजिएटरीज. म्हणजे समटाइम मॅन्युफॅक्चरर डिरेक्टली सेल देअर गुड्स टू द टार्गेट ऑडियन्स. काही अशा वेळी की मॅन्युफॅक्चरर काय करतात तर त्यांचे डायरेक्ट गुड्स कस्टमर पर्यंत रीच करतात. देर इज नो एनी इंटरमिजिएटरी. ओके, दे कॅन इझिली सेल देअर प्रोडक्ट टू द फायनल कंझ्युमर. अँड समटाइम सपोज लार्ज स्केल बिझनेस असेल तर त्या सगळ्यांना सगळ्या कस्टमर पर्यंत रीच होणं पॉसिबल आहे का हो? प्रॅक्टिकली नाही. तर अशा वेळी मॅन्युफॅक्चरर काय करतात, दे चूज द इंटरमिजिएटरी ऑप्शन. ओके, तर ते काय करतायत, इंटरमिजिएटरी ऑप्शन चूज करते. मग इंटरमिजिएटरी म्हणजे कोण आहेत? तर ज्यामध्ये आहेत होलसेलर,
रिटेलर आणि काही कमिशन एजंट सुद्धा असणार आहे. देन द मॅन्युफॅक्चरर कॅन ऑल्सो अडॉप्ट मल्टी चॅनल मार्केटिंग. मॅन्युफॅक्चरर काय करतात येथे मल्टी चॅनल मार्केटिंग ऑप्शन चूज करतात. मल्टी चॅनल कधी येईल जेव्हा ते इंटरमिजिएटरी चॉईस करणार आहेत त्याला मल्टी चॅनल स्टेज असं म्हटलं जातं. इफ द फाइंड इज सुटेबल फॉर हिज प्रोडक्ट अँड बिझनेस. जर त्याच्या प्रोडक्टला मल्टी चॅनल सुटेबल असेल तरच तो मल्टी चॅनल सिलेक्ट करेल. अदरवाइज दे कॅन चॉईस झिरो चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, बघा काय सांगितलंय डायग्राम मध्ये. टाइप्स ऑफ मार्केटिंग चॅनल. बेसिकली दीज आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, डायरेक्ट मार्केटिंग चॅनल आणि इनडायरेक्ट मार्केटिंग चॅनल. मग डायरेक्ट म्हणजे काय आहे तर त्याला आपण म्हणतोय झिरो लेवल मार्केटिंग चॅनल. झिरो लेवल का? बिकॉज देर इज नो एनी इंटरमिजिएटरी फॉर सेलिंग. सेल करण्यासाठी तुम्ही कोणताही इंटरमिजिएटरीचा वापर केलेला नाही. इन सिंपल वर्ड, मॅन्युफॅक्चरर सेल देअर प्रोडक्ट डायरेक्टली टू द कस्टमर. दिस इज कॉल्ड डायरेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन और झिरो लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. क्लिअर? पहिला पॉइंट. त्याला आपण काय म्हणतो मॅन्युफॅक्चरर जेव्हा डायरेक्ट कस्टमर पर्यंत रीच होतात, डायरेक्ट प्रोडक्ट सेल करतात तेव्हा आपण त्याला झिरो लेवल म्हटलेला आहे किंवा आपण त्याला म्हटलेला आहे डायरेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके. सेकंड आहे टाइप इनडायरेक्ट मार्केटिंग चॅनल. तर इनडायरेक्ट मध्ये त्यांनी सब पॉइंट केलेले आहे. तर इनडायरेक्ट मध्ये कोण आहे? वन लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, देन टू लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, थ्री लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, अजून एक आता इथे ऍड होतो फोर लेवल ऑफ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता मला सांगा बरं वन लेवल मध्ये किती इंटरमिजिएटरी असू शकतात? व्हेरी गुड. सेकंड मध्ये 2 आणि थर्ड मध्ये 3. आता इथे काय असणार आहे जसं आपण सांगितलं की चेन एक्झॅक्टली काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहिला कोण आहे? मॅन्युफॅक्चरर. ओके, मॅन्युफॅक्चरर नंतर कोण येतो? होलसेलर. होलसेलर नंतर रिटेलर आणि रिटेलर नंतर कंझ्युमर. ओके, ही एक चेन आहे. आता झिरो लेवल मध्ये कोण आहेत का? नाही. वन लेवल मध्ये कोण असेल फक्त? इंटरमिजिएटरी कोण आहे? आता हा तरी प्रोडक्शन घेणारा झाला आणि एक कंझ्युम करणारा झाला. तर त्यांच्यामध्ये येणारी जी चेन आहे ती वन लेवल, टू लेवल, थ्री लेवल आणि झिरो लेवल अशी आहे. कोणच नाहीये म्हणजे मॅन्युफॅक्चरर डायरेक्ट जातो म्हणजे होलसेलर नाहीये रिटेलर. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. सेकंड मध्ये सांगतोय आपण वन लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. मॅन्युफॅक्चरर कोणाला सेल करेल मग? अँड होलसेलर नाही. येस. आता इथे एकच लेवल आहे ना, काय सांगितले? वन लेवल. रिटेलर आला तर दोन लेवल होतील की नाही? हा. That means here we say manufacturer sell their product to the wholesaler and wholesaler sell their product directly to the consumer. This is called one channel of distribution. पहिला पॉइंट क्लिअर झाला? ओके. सेकंड एक्सप्लेनेशन कोण सांगेल? सेकंड मध्ये कोण कोण येणार आहे आता? मॅन्युफॅक्चरर अँड रिटेलर. ओके, सेम सेंटेन्स असं फ्रेम करा. मॅन्युफॅक्चरर सेल देअर प्रोडक्ट होलसेलर, wholesaler sell their product retailer and retailer sell their product to the final consumer. That means here includes two intermediary, that is why here called two level channel of distribution. म्हणून याला आपण दोन लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. तर थ्री लेवल आहे. थ्री लेवल मध्ये कोण कोण येणार आहे? मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि एजंट. एजंट. ओके, एजंट असतात. आता हे जे एजंट आहेत कंपनीने डिरेक्टली अपॉइंट केलेले असतील तर मॅन्युफॅक्चरर नंतर डिरेक्टली एजंट येतील, मग होलसेलर येतील, मग रिटेलर येतील आणि रिटेलर आणि कंझ्युमर हा याच्यामध्ये कोण नाही लक्षात ठेवा. रिटेलर आणि कंझ्युमर हे डिरेक्टली कनेक्टेड आहे. समटाइम मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलर मध्ये काय होऊ शकतो? एजंट हा येऊ शकतो किंवा होलसेलर आणि रिटेलर मध्ये एजंट येऊ शकतो. हिअर कॉल्ड थ्री लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. क्लिअर? टेक युअर टाइम, कंप्लीट करा. सेम हेच सांगितलेलं आहे. झिरो लेवल मध्ये मॅन्युफॅक्चरर सेल देअर प्रोडक्ट डायरेक्टली, देर इज नो एनी इंटरमिजिएटरी पर्सन. ओके, जमेल लिहायला? लिहू, कंप्लीट करा. देन वन लेवल मध्ये कोणाला? रिटेलर आलेला आहे.
सो सेम सिंपल सेंटेन्स प्रिपेअर करा. मॅन्युफॅक्चरर सेल देअर प्रोडक्ट टू द रिटेलर. ओके, आता इथे होलसेलर नाहीये. हा, होलसेलर नाही, सॉरी, मी इथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरर नंतर होलसेलर सांगितलेलं, पण वन लेवल मध्ये मॅन्युफॅक्चरर नंतर डिरेक्टली रिटेलर आहे आणि रिटेलर नंतर कन्झ्युमर आहे. म्हणजे एक सिंपल गोष्ट आपण काय लक्षात ठेवू शकतोय की होलसेलरचा आणि कन्झ्युमरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, बट नेहमी कॉन्टॅक्ट कोणाचा असणार आहे? रिटेलरचा आणि कन्झ्युमर. क्लिअर झालाय क्वेश्चन? कम्प्लीट करा फटाफट. वन लेवल, देन टू लेवल मध्ये आले होलसेलर आणि रिटेलर, अँड इथे आला 3 लेवल मध्ये मॅन्युफॅक्चरर, एजंट, होलसेलर, रिटेलर अँड कन्झ्युमर. कंप्लीट करा फटाफट. ते डाऊट असेल तर विचारू शकता. सिंपली सांगायचंय, 0 लेवल मध्ये मॅन्युफॅक्चरर सेल देअर प्रोडक्ट डिरेक्टली टू दी फायनल कन्झ्युमर. दिस इज कॉल्ड द 0 लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन बिकॉज देर इज नो एनी इंटरमिजिएट. पहिला पॉइंट. सेकंड मध्ये 1 लेवल मॅन्युफॅक्चरर सेल देअर प्रोडक्ट टू द रिटेलर and retailer sell their product to the final consumer. Here includes one intermediary like retailer. Therefore, it is called one channel of distribution. कोणाकोणाच्या लक्षात आलेले लिहू शकताय? जरा हात वरती करा. मधल्या रोला काही डाऊट आहे? तुम्हाला लक्षात नाही आलं? नाही का नाही लक्षात आलं? अवंतिका, तुला पण नाही लक्षात आलं? कृतिका, काय डाऊट आहे सर? एक चेन आहे, ती चेन कोण कोणाला सेल करते एवढंच लिहायचं. 0 लेवल मध्ये मॅन्युफॅक्चरर डायरेक्ट कन्झ्युमरला सेल करतो, म्हणून आपण काय लिहितोय? मॅन्युफॅक्चरर सेल देअर प्रोडक्ट टू द फायनल कन्झ्युमर डिरेक्टली. दिस इज कॉल्ड द 0 लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. पहिली. फर्स्ट लेवल आली तर तिथे रिटेलर ऍड होतो. Manufacturer sell their product to the retailer and a retailer sell their product to the final consumer. असं फक्त एक एक सेंटेन्स ऍड होत, बाकी सिंपल. तुझ्या लक्षात आलं? कंप्लीट करा. मागे बॉईज काय डाऊट आहे? नाहीये ना? चला, क्लिअर आहे. गर्ल्स, बाकी कोणाला डाऊट आहे अजून? रिव्हिजन घेणार आहे मी लगेच एक 5 मिनिटाने, त्यामुळे पटापट कंप्लीट करा. काही डाऊट असेल विचारू शकताय. कोण कोणाला सेल करतो ही चेन लक्षात आली की दॅट्स इट. ह्या क्वेश्चन मध्ये काहीच नाहीये दुसरं, तेवढंच आहे. फक्त 0 लेवल मध्ये काय आहे, 1 लेवल मध्ये कोण इन्क्लूड झालंय, 2 लेवल मध्ये कोण इन्क्लूड झाले, 3 लेवल मध्ये कोण इन्क्लूड झाले. सेंटेन्स तुम्ही फ्रेम करू शकाल ना? 2 लेवल मध्ये होलसेलर आणि रिटेल, हा 2 लेवलचा चार्ट आहे. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर, कन्झ्युमर, म्हणजे 2 लेवल मध्ये हे दोघे इन्क्लूड झाले. हे दोन फिक्सच आहेत, मॅन्युफॅक्चरर आणि कन्झ्युमर फिक्स असणार आहे. लास्ट बेंच गर्ल्स, तुमच्या लक्षात आलंय का? जमते यायला? विचारू शकताय, काय डाऊट असेल? बोल, झालंय? ओके, लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज फॅक्टर्स अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन चॅनल. आता ही जेव्हा आपल्याला चेन सिलेक्ट करायची आहे तेव्हा आपल्याला काही फॅक्टर्स आधी कन्सिडर करावे लागतील. ओके, जर आपल्याकडे खूप सारे पैसे असतील तर आपण काय करू? कोणतं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करू? 0 लेवल, 1 लेवल, 2 लेवल, 3 लेवल? सांगा बरं. जास्त पैसे असतील तर 3 लेवल चॉईस करू. डिपेंड्स ऑन युअर प्रोडक्ट ऑल्सो बेसिकली, बट आहे ना आपल्याकडे पैसे तर आपण देऊ शकतो ट्रान्सपोर्टेशन साठी. वी कॅन डिरेक्टली रीच अवर टार्गेट ऑडियन्स. ऍक्च्युली आता इथे सिलेक्ट करताना तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल की ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट. ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट जर तुम्ही नाही स्पेंड करू शकला तर होलसेलरकडे देऊन टाका. लक्षात येत आहे? व रिटेलरला सांगाल की तुम्ही घ्या आणि आमचे प्रोडक्ट सेल करा. बट याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा होतो
की बऱ्याच वेळी आपल्याला कंपन्या माहित होत नाही बघा. आपल्याला एवढंच माहितीये की अरे हे प्रोडक्ट कुठे छान मिळतं, त्या रिटेलरकडे मिळतं, त्या होलसेलरकडे मिळतं. दॅट मीन्स पॉझिटिव्ह इमेज जर क्रिएट झाली तर त्या कुठेतरी होलसेलरची क्रिएट होते, आणि जर निगेटिव्ह क्रिएट झाली तर होलसेलर काय म्हणणार, अरे हे आम्ही फक्त प्रोडक्ट सेल करायचं काम करतोय, कंपनी वेगळी आहे. असं होतं की नाही. इट्स अ प्रॅक्टिकल थिंग बेसिकली. तर ह्यामुळे कंपनी काय करते, कोणतं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करायचं आहे हे डिसाईड करते. बट त्याच्या आधी त्याच्यासाठी काही फॅक्टर्स विचारात घ्यावे लागतील, त्याच्यावरून आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो द चॉईस ऑफ चॅनल डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर. Usually, manufacturer consider which distribution channel would be objective and efficient. Okay, तर तुमचं बॅलन्स किती आहे याच्यावरून तुम्ही आधी सिलेक्ट करताय की कोणतं इफिशियंट चॅनल आपण सिलेक्ट करू शकतो. द सिलेक्शन चॅनल मस्ट हॅव लोअर कॉस्ट ऑब्विसली. आता आपण जर एखादं चॅनल सिलेक्ट करतोय तर पहिलं कॉन्सन्ट्रेशन आपलं कुठे असणार आहे, वी स्पेंड लोअर कॉस्ट ऑन ट्रान्सपोर्टेशन विथ मॅक्झिमम ओव्हरऑल प्रॉफिट. जे आपण चॅनल सिलेक्ट करणार आहोत त्याच्यामधून प्रॉफिट पण झाला पाहिजे, बट कॉस्ट ही आपल्याला कमी स्पेंड करायला लागावी, हे एक इंटेन्शन याच्या मागे असेल. देर आर सेव्हरल चॅनल अवेलेबल फॉर द पर्पज ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. each channel has a own advantages and limitation. आता प्रत्येक चॅनलचे काही स्वतःचे ऍडव्हान्टेजेस असू शकतात आणि काही डिसएडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन सुद्धा असू शकतात. This decision about the choice of channel of distribution depends on several factors. A company has to consider all these factors and make appropriate choice. आता जसं आपण सांगितलं की जे चॅनल तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्याच्यासाठी तुमचा आधी प्रोडक्ट काय आहे हे फार महत्वाचं असणार आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करा. सो फर्स्ट फॅक्टर आहे मार्केट रिलेटेड फॅक्टर. पहिला फॅक्टर काय आहे, मार्केट रिलेटेड फॅक्टर. सो याच्यामध्ये आपण 2 पॉइंट कव्हर करणार आहोत, कस्टमर आणि कॉम्पिटिटर. द अल्टिमेट पर्पज ऑफ एनी चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज टू डिस्ट्रीब्यूट गुड्स टू द कस्टमर. शेवटी आपलं मेन इंटेन्शन काय आहे, आपल्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत आपल्याला रीच होता आलं पाहिजे. ठीक आहे, ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर. कस्टमरची जेव्हा गरज आहे तेव्हा आपण मार्केटमध्ये पोहोचलो पाहिजे. दॅट्स इट. इट्स अ मेन इंटेन्शन अँड मेन टार्गेट ऑफ एनी चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. देअरफॉर the requirement and the nature of customer should be considered while deciding the channel of distribution. सो कस्टमरचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्याची रिक्वायरमेंट काय आहे अँड नेचर ऑफ कस्टमर कोणता आहे. ओके, नेचर ऑफ कस्टमर काय आहे ह्या 2 गोष्टी आपण काय करू इथे विचारात घेऊ व्हेन वी सिलेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. क्लिअर फर्स्ट पॉइंट. ओके, सेकंड आहे कॉम्पिटिटर्स. When we select channel of distribution, we also concentrate on competitors channel of distribution. Okay, तुमचा competitors कोणतं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन यूज करतो, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. जर कॉम्पिटिटर बैलगाडीने जात असेल आणि तुम्ही विमानाने गेले, काय उपयोग आहे का हो? नाही. म्हणजे कारण ऑल थिंग और ऑल एक्सपेन्सेस अफेक्ट्स ऑन युअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, असं आपण म्हणतोय कॉस्ट शीट मध्ये. सेम त्यामुळे कॉम्पिटिटर्स जरी काय करणार आहे, कॉम्पिटिटर्स कोणतं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन चॉईस करतो याच्यावरून आपण काय करणार आहोत, आपलं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करू. ओके, सो वन हॅज टू कन्सिडर द चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन अरेंज बाय द कॉम्पिटिटर्स. जसं आता 2 फ्रेंड आहेत बट ते कॉम्पिटिटर्स आहेत, दोघांनाही मार्केटमध्ये जायचे. तुझे गुड्स घेऊन जातोय, जा बाबा माझे पण गुड्स घेऊन मार्केटमध्ये पोहोच, असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे कॉम्पिटिटर्स अरेंजमेंट म्हटलेलं आहे किंवा कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी म्हणतो आपण याला. दिस चॉईस द रिप्रेझेंट विजडम अँड एक्सपिरियन्स ऑफ द कॉम्पिटिटर्स. ओके, सो कॉम्पिटिटरचा विजडम काय आहे, एक्सपिरियन्स काय आहे, इट इज ऑल्सो अफेक्ट ऑन सिलेक्शन ऑफ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. It also means that the competitors have been successfully in using such a channel over the long run. जसं आपल्याला एक एक्सपिरियन्स असतो की हे मी चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन यूज केलं तर मला सक्सेस मिळेल, तसं आपला एक्सपिरियन्स असतो. राईट, तर त्या एक्सपिरियन्स नुसार सुद्धा कॉम्पिटिटर्स काय करतात तर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन यूज करतात. क्लिअर 2 पॉइंट, कस्टमर अँड कॉम्पिटिटर्स. देन सेकंड फॅक्टर आहे प्रोडक्ट फॅक्टर. पहिला फॅक्टर कोणता होता, मार्केट फॅक्टर. मार्केट मधले 2 पॉइंट
कॉम्पिटिटर अँड कस्टमर आणि कॉम्पिटिटर. ओके, कस्टमर मध्ये बघितलं आपण व्हेन वी सिलेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन वी विल फोकस ऑन कस्टमर रिक्वायरमेंट अँड नेचर ऑफ कस्टमर. ओके, सेकंड मध्ये बघितलं आपण कॉम्पिटिटर्स. व्हेन वी सिलेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन फर्स्ट ऑफ ऑल वी विल आयडेंटिफाय competitors strategy and competitors channel of distribution and then we select our channel of distribution. कॉम्पिटिटर्स ने काय केलंय आपण तेच करू असं आपण एकंदरीत एक्सपेक्ट ठेवतो. प्रोडक्ट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सिलेक्टिंग चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. जसं म्हणजे की आपण एखादं प्रोडक्ट असं आहे की ते त्याला खूप जर तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं तर ते डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. काही असे प्रोडक्ट आहेत म्हणजेच आपण काय करतो हियर वी सिलेक्ट 0 लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, समटाइम वी सिलेक्ट 1 लेवल 2 लेवल 3 लेवल ऑफ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. दॅट मीन्स डिपेंड्स ऑन नेचर अँड टाइप्स ऑफ अवर प्रोडक्ट. तर मला एक्झाम्पल द्या बरं की असं कोणतं प्रोडक्ट आहे ज्याला तुम्ही 0 लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन यूज करा. 0 लेवल तुमच्या लक्षात नाही येणार लगेच. 0 लेवल मध्ये डिरेक्टली मॅन्युफॅक्चरर कस्टमर पर्यंत रीच होतोय, मध्ये कोणीच नाही, त्याला 0 लेवल म्हणजे. असे कोणते प्रोडक्ट असतील ज्याला 0 लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन तुम्ही यूज करा. लक्झरी प्रोडक्ट्स, राईट. सपोज तुम्हाला खूप हेवी मशिनरी काय करायचे मार्केट पर्यंत रीच करायची. एखादी मशिनरी आहे, फर्निचर आहे, टेलिव्हिजन आहे, देन फ्रीज आहे, असे तुमचं प्रोडक्शन आहे. तर तुम्ही आधी हा चल बाबा होलसेलरकडे नेऊन टाक, होलसेलर रिटेलरकडे बल्कमध्ये नेऊन टाकतो, असं होणार आहे का हो? नाही. कारण जितक्या वेळ ते मूव्ह कराल ते डॅमेज होण्याची शक्यता काय आहे तर जास्त असू शकते. त्यामुळे आपण काय करतो इथे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करतो. डिपेंड्स ऑन नेचर ऑफ प्रोडक्ट. सपोज ग्लासवेअर वगैरे असतील तर अशा वेळी सुद्धा आपण काय करू 0 लेवल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करू. क्लियर? देन it is the product which is to be distributed. The product characteristic also analyzed while choosing the channel of distribution. Product characteristic इथे आपण consider करू. Different products are different in nature and this nature of product require different types of channel. As simple as that, nature of product affecting on selection of channel of distribution. Clear? Perishability. If the product are highly perishable, the channel must be short or even direct marketing would be suitable. म्हणजेच कोणतं असेल शॉर्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन? राईट, 0 चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. की जसं व्हेजिटेबल आहे, व्हेजिटेबल साठी काय आपण आधी व्हेजिटेबल होलसेलरकडे आणून टाकतो, होलसेलर रिटेलरकडे असं असतं का हो? नाही. तर व्हेजिटेबल हा कसा आहे तर पेरिशेबल प्रोडक्ट आहे. that time we will choose the shorter channel of distribution, that means 0 level channel of distribution. Clear? प्रोडक्ट मध्ये बघितलं आपण पेरिशेबल फर्स्ट. सेकंड आहे नेचर ऑफ प्रोडक्ट. नेचर ऑफ प्रोडक्ट, consumer goods are purchased by large number of people in smaller quantity and more frequently. Therefore, such a goods require longer channel of distribution which have a wide range. Okay? आता इथे आपण कोणत्याही FMCG प्रोडक्टचे एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं खूप सारे सोप आहे, डिटर्जंट आहे, ओके, पेस्ट आहे. FMCG चं कोणतंही प्रोडक्ट घ्या. इथे आपण डिरेक्टली 0 लेवल नाही चॉईस करू, कारण आपल्याला माहिती आहे की कंझ्युमर कॅन परचेस फ्रिक्वेंटली हे प्रोडक्ट परचेस करतात. सो हिअर वी चॉईस लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. आपण इथे लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन काय करू शकतो चॉईस करू शकतो. क्लियर? नेचर ऑफ प्रोडक्ट. नेक्स्ट, सीजनेबिलिटी. सम गुड्स हॅव सीजनली नेचर either in terms of production, that is agricultural goods, or consumption, that is wooden goods, and such a goods require different types of channel of distribution. आता जर आपण इथे सीजनल गुड्सचं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल अम्ब्रेला किंवा हे रेनकोट वगैरे, तर इथे आपल्याला चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन कोणतं यूज करा? शॉर्ट की लॉंग, वायडर? चला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशनला स्टार्ट केलंय, पावसाळा संपेपर्यंत काही कस्टमर पर्यंत रीच नाही.
आपल्याला इझिली रीच व्हायचं असेल, क्विकली रीच व्हायचं असेल, म्हणजे तुम्हाला इंटरमिजिएटरी कोण नकोय, तर शॉर्टर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन आपण काय करतोय, चॉईस करतोय. नाही, बरोबर ना? नाहीच ना? नाही, काय नाव तुझं? नाही, नाही एवढंच माझ्या लक्षात आलं. नाही, नाही, व्हॉट एव्हर. लक्षात आलं का? झोपली आहे हो. चला नेक्स्ट, कंपनी फॅक्टर. सेकंड फॅक्टर कोणता बघितला? प्रोडक्ट फॅक्टर मध्ये किती पॉइंट बघितले? 3. व्हेरी गुड. फर्स्ट फॅक्टर, सेकंड नेचर ऑफ प्रोडक्ट, अँड थर्ड फॅक्टर आहे कंपनी फॅक्टर. कंपनी फॅक्टर. फर्स्ट पॉइंट, कंपनीज फिनान्शियल स्ट्रेंथ. Company's financial strength. So company's financial strength is good. Then company select own channel of distribution, doesn't matter shorter or longer. कंपनीची जर फिनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग असेल तर ते स्वतःचीच ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था चालू करतील आणि आपणच आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये रीच करू. दॅट मीन्स इथे फक्त ओन आहे की एक्सटर्नल आहे हा वर्डिंग यूज करायचा आहे कंपनीच्या स्ट्रॉंग पॉइंट. सो पहिला पॉइंट काय सांगतोय आपण? कंपनीज फिनान्शियल स्ट्रेंथ. कंपनीज फिनान्शियल स्ट्रेंथ इज गुड. दॅट टाइम कंपनी विल चॉईस ओन चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. दॅट्स इट. कंपनी ओन चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करेल. जर वीक असेल देन कंपनी चूज एक्सटर्नल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. बाहेरचा कोणता तरी ट्रान्सपोर्टेशन प्रेफर करेल आणि ट्रॅव्हलिंग. क्लिअर? रेप्युटेशन ऑफ द कंपनी. Reputation of the company. A well-established company with a strong reputation will find out easy to have longer channel of distribution. आता आपण इथे दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगू शकतो. इथे कंपनी काय करते? इझी वे टू चॉईस लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. जेव्हा लॉंगर वर्डिंग येईल तेव्हा हे चेन इन्क्रीज झालेली असेल. जेव्हा शॉर्टर वर्डिंग येईल तेव्हा कोणीच नाहीये मध्ये, आपण डिरेक्टली कंझ्युमर पर्यंत रीच होतो. लॉंगर कधी चॉईस करतोय? तर कंपनीची इमेज ऑलरेडी छान आहे, वेल नोन आहे, सो कस्टमर नोन आहे की ही कंपनी आहे, ही प्रोडक्ट जे इंट्रोड्यूस करेल ते ब्रँडेड असेल किंवा क्वालिटी प्रोडक्ट असेल. दॅट टाइम दे कॅन चॉईस इझिली longer channel of distribution. Clear? Then company's marketing policy. Every company will have policy regarding marketing, and this policy will also lead down the norms relating to the channel of distribution. And this policy will also have strong influence on the channel of distribution. आता काही कंपनीच्या पॉलिसी सुद्धा असू शकतात मार्केटिंगशी रिलेटेड. त्या मार्केटिंगच्या पॉलिसी वरून सुद्धा ते शॉर्टर की लॉंगर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करू शकतात. नेक्स्ट आहे चॅनल रिलेटेड फॅक्टर. चॅनल रिलेटेड फॅक्टर त्यामध्ये फर्स्ट आहे ॲबिलिटी टू द चॅनल. वेल established and strong channel have the ability to distribute goods effectively over the wide area. आता इथे चॅनल रिलेटेड फॅक्टर मध्ये बेसिकली तुम्ही काय घेताय तर एक्सटर्नल पार्टी. जसं आपण म्हणतो ना की आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, आपल्याकडे आपली स्वतःची कार नाही, तर आपण काय करतोय? एखादी कार हायर करतोय आणि ट्रॅव्हलिंग करतोय. ठीक आहे. तर अशा वेळी सपोज जो समोरची पार्टी आहे त्याचा तोच बिझनेस आहे की ट्रॅव्हलिंग कर लॉंग टूरला, आणि त्याच्याकडे खूप सारे लोक आले तर तो काय करेल? त्याच्या लेवलला मॅनेज करेल. इज सिम्पल ॲज दॅट. चॅनल रिलेटेड फॅक्टर मध्ये आपण हे बघतो. ओके. जो एक्सटर्नल पार्टी आहे तो त्याच्या लेवलला काय करतो तर मॅनेज करतो. सो समटाइम दे कॅन इझिली मॅनेज. कितीही त्यांच्याकडे गुड्स आले तरी ते इझिली मॅनेज करू शकतात. So the well established and strong channel have their ability to distribute goods effectively over the wide area. Clear? The financial strength of the company हे झालं ना, अगेन तेच इथे रिपीट केलेलं आहे. And the ability provide after sale services.
Some product require long-term after-sale services. In such a case, it should be decided as a who has to provide the after-sale services, where the manufacturer or the number of channel of distribution. Okay. जसं मॅन्युफॅक्चरर जेव्हा होलसेलरला किंवा रिटेलरला प्रोडक्ट देतात तेव्हा ते बल्कमध्ये देताना काही डिस्काउंट देऊ. मग मॅन्युफॅक्चरर होलसेलर किंवा रिटेलर सुद्धा काय करतात, त्यांचे प्रोडक्ट इझिली सेल होण्यासाठी अगेन ते काही आफ्टर सेल सर्व्हिसेस फॅसिलिटी सुद्धा देऊ शकतात. सो याच्यावरून आपण चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करतो. सो तुम्हाला क्वेश्चन क्लिअर झालं. थँक्यू.